तर नमस्कार, मी मनी जाऊ तिथे गावच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत करतोय। तर आज मी आलोय पुण्यात अशा ठिकाणी जिथं अक्षय कुमार सारखा सुपरस्टार देखील पुण्यात आल्यावर मिसळ खायला इथे येतो। तर आज मी आलेलो श्रीमंत मिसळ येते। याच्या आधी पण भरपूर प्लॅन केलता, पण मी फर्स्ट टाइमच मिसळ ट्राय करतोय। तर ही मिसळ म्हणजे खूप ठिकाणी आपण रीलला पाहतो की गाजा वाजा आहे, पूर्ण ते सोन्या टाईप ताट वगैरे देतात, पण मिसळ वरती आहे का इथलची। तर या मी टेस्ट करून पाहतो आणि तुम्हाला सांगतो, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। चला तर मग ही श्रीमंत मिसळ ट्राय करूयात, जाऊया आणि खाऊयात। तर आता यांचं जवळजवळ मी ऑर्डर हे मेनू कार्ड आहे आणि ऑर्डर केलेली एक श्रीमंत मिसळ पाव, जी की 150 रुपयाला आहे। आणि यांच्याकडे कढी मिसळ पाव देखील होती, पण आपण तिथं मिसळ खायला आलो त्याच्यामुळे मिसळ ऑर्डर केली। आणि त्यांनी अजून त्यांचं काय थालपीठ इथलचं फेमस वाटतं, तर एक थालपीठ आणि कोथिंबीर वडी आपण त्यांची घेतलेली आहे। ते म्हणले तुम्ही ट्राय करून बघा, तर ते आपण घेतलेली आहे। पण आपण खास इथं मिसळ खाण्यासाठी चालवले, तर मिसळ आपण घेतलेली आहे। आणि हे त्यांचं मेनू कार्ड आहे, मेनू कार्ड पण देखील असं वेगळं युनिक पद्धतीचं आहे। आणि इथं आल्यावर एक वेगळीच वाईब आहे, कारण हे सगळं जवळजवळ पितळी भांडे, याच्यात इथं ग्लास वगैरे जे जग वगैरे, त्यामुळे जरा एक वेगळं फिलिंग वाटतंय। पण आता ही फिलिंग जे आधी मी म्हणलो की गाजावाजा तर आहे, पण मिसळ टेस्टी आहे का, इथे येऊन वर्षित आहे का नाही, हे आपण तर मिसळ आल्यावरच करू। ऑर्डर तर दिलेली आहे, तर बघूया कसं होतं काय। आणि श्रीमंतीपणाचा, पुण्याचा जो श्रीमंतीपणाचा थाट असतो तो इथं दिसतोय। तर चला, आणि जी पुण्याची मिसळची चव आहे ती इथं आहे का ते बघू। आपली मिसळ येऊपर्यंत आम्ही वाट बघतो, आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। मिसळ आलेली आणि तुम्ही पाहिलं ट्रॉलीमधून मिसळ आलेली, हे काही मी पहिल्यांदाच बघितलं। खरंच श्रीमंतीपणाचं एकदम ताट आहे इथं, आणि ते ताट पण एकदम भरलेलं आहे। आणि त्यांनी आम्ही व्हिडिओ वगैरे काढतोय असं बघून त्यांनी थालपीठ आणि ही जी आम्हाला रिकमेंड केली त्याच्यासोबत इथं साबुदाण्याची खिचडी पण आणून दिलेली। तर पण त्यांनी आणून दिली म्हणून मी काय खोटे रिव्ह्यू देणार नाही आहे, जे काय आहे तुम्हाला सांगणार आहे। आणि त्याच्यानंतर आता पहिले आपण, एवढं टेम्पटिंग आहे, एवढं सगळं पितळी सगळे भांडे वगैरे, आणि ही मिसळ, आणि या पितळी भांड्यात हा जो आपला तर्री असतो, जो रस्ता असतो तो दिलेला आहे, त्यामुळे खूप टेम्पटिंग वाटतंय। आणि कधी खातो असं झालंय, आता मी पहिलं घास खातो आणि तुम्हाला सांगतो नाही। तर्रीवरून जो रस्ता आहे त्याच्यावरून असं वाटतंय मिसळ भरपूर झणझणीत आहे, म्हणजे जी पुण्यात काही ठिकाणी जी झणझणीत मिसळ मिळते त्यासारखी मिसळ वाटते। आणि त्यांनी मिसळी सोबत एक मटकी एक प्लेट दिलं, जसं बाकीच्या ठिकाणी फक्त कांदा असतो, तर त्यांनी कांदा, काकडी आणि ती मटकी आणि एक बटाट्याच्या भाजीचं एक वाटी। तर याच्यात पूर्णपणे श्रीमंतीपणाचा थाट दिसून येतोय। तर पहिला आपण मिसळ ट्राय करूया। मिसळ टेस्टी आहे, आणि मी जसं म्हणलो तसं रस्ता तिखट दिसत होता, तर मिसळ तिखट आहे। तर ज्याला झणझणीत मिसळ आवडती तर त्याला ही एक नंबर आहे। आणि त्यांनी थोडं, जर तुम्हाला तिखटपणा जर कमी पाहिजे असेल तर ते त्यांना मी विचारतो थोडा वेगळा रस्सा आहे का। आणि त्याच्यानंतर त्यांनी जर तिखटपणा कमी करायचा असेल तर बटाट्याची भाजी देखील दिलेली, आणि एक दह्याची वाटी देखील इथं त्यांनी दिलेली, तर ते आपण टाकून खाऊ शकतो। आणि ही जी मिसळीची डिश आहे, तर याच्यात पण काय काय आलेलं आहे की त्यांनी शेंगदाणे दिलेले आहेत, त्याच्यानंतर एक लाडू आहे शेंगदाणा गुळाचा लाडू दिसतोय, हा बहुतेक, हा खाऊन बघतो मी। हा शेंगदाणा गुळाचा लाडू आहे, तो आपण उपवासाला वगैरे करतो, तर शेंगदाणा गुळ आणि खजूर त्याचा हा लाडू आहे। त्याच्यानंतर मटकी, पाव, आणि हे छोटे बटाटे वडे एक दिलेले आहेत। आणि हे आपले जे तळलेले जे असतात, काय जे लग्नात भेटतात, तर ते आता पापडे ते दिलेले आहेत।
तर असं भरपूर सारं दिसतंय. तर आता मला समोर खूप मोठं काम आहे की ही मिसळ पण संपवायची आहे, थालीपीठ पण संपवायचं आहे, ती खिचडी पण संपवायची आणि इकडे कोथिंबीर वड्या पण आहेत. तर हे एक खूप मोठं काम मी करणार आहे. माझ्यासोबत तिला आमे आणि मंदार पण आलेले आहेत. पण हे काम करत असताना तुम्ही एक छोटंसं काम करा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, तर मग मी मिसळ सगळे संपवतो आणि तुम्हाला लास्टला एक रिव्ह्यू देतो. तर आता सगळं संपून आलंय. मिसळ खाल्ली आहे, थालपीठ खाल्ला, त्याच्यानंतर कोथिंबीर वडी खाल्ली, तर आणि साबुदाण्याची खिचडी एक खाल्ली. तर मिसळ एक चांगली होती. ज्याला तिखट मिसळ आवडती त्यांच्यासाठी तर एक नंबर मिसळ होती. आणि मिसळीसोबत ज्याला तिखट जरी आवडत नाही तर त्याच्यानंतर आम्ही दही आणि बटाट्याची भाजी ही त्याच्यात टाकून खाल्ली. त्यामुळे मिसळची जी टेस्ट होती, आपण जे काही तिखट मिसळ अशा भेटतात की त्याला टेस्टच नसते, पण इथं तसं नाही की नुसतं तिखट की जे पुण्यात अशा काही मिसळ आहे आणि त्या जो फेमस मिसळ आहे जे की तिखटाचं पाणी देतात आणि ते लोक आवडीने खातात, तर त्याच्यातली ही मिसळ नाही आहे. तर या मिसळ तिखट आहे पण तिला चव देखील आहे. या मिसळला मी जवळजवळ 10 पैकी 7 स्टार देईल आणि मी हिला 8 देतोय. एक्स्ट्रा याच्यासाठी की इथलची जी सर्व्हिस आहे, त्यानंतर इथलचं जे हे सगळे पितळी भांडे वगैरे जे एक फिलिंग येते मिसळ खायला, ती एक रिचपणाची म्हणजे श्रीमंत फिलिंग येते. त्यामुळे एक्स्ट्रा 10 पैकी 8 स्टार मी मिसळला देईल. त्यानंतर थालपीठ मस्त होतं. कोथिंबीर वडी चवीला चांगली होती, पण कोथिंबीर वडी ही फ्राय होती, म्हणजे ती तळलेली. आणि